तर सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील नागरिक सुद्धा दुष्काळानं हैराण झालेत। उन्हाचा पारा वाढतोय, दुसरीकडे दुष्काळाची दाहकता सुद्धा वाढू लागली आहे। मागच्या 2 वर्षात या भागाकडे वरुणराजानं पाठ सुद्धा फिरवली आहे। ओढे, नाले, तलाव, विहिरी आता कोरड्या ठाक पडल्यात। जमिनीच्या गर्भातला पाण्याचा थेंब आणि थेंब शोषून घेतल्यामुळे जमिनी सुद्धा भेगाळल्यात। तालुक्यातल्या 60 गावांसह 370 वस्त्यांमध्ये सध्या टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सध्या भेडसावतोय आणि ही विदारक परिस्थिती असतानाच नेते निवडणुकीत सुद्धा गुंतलेत। त्यामुळे ही व्यथा नेमकी कोण समजून घेणार हा सध्या खरा प्रश्न आहे। सातारा जिल्ह्यातील मान तालुका हा पुन्हा एकदा दुष्काळानं हैराण झालेला आहे। गेल्या 2 वर्षांपासून या परिसरामध्ये मान तालुक्यामध्ये पाऊस पडलेला नाहीये। त्यामुळेच येथील आता चाऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गंभीर होत चाललेला आहे। आता आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे संपूर्ण जमीन देखील भेगाळलेली आहे। ओढे, नाले कोरडे पडलेले आहेत, विहिरी देखील कोरड्या आहेत आणि आता या मान तालुक्यामध्ये 60 गावांमध्ये जवळपास 370 वाड्या वस्त्यांमध्ये देखील टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे आणि अजून देखील आता 2 महिने हे पावसाचे काढायचे आहेत। कडक उन्हाळा असा आहे या 2 महिन्यामध्ये आणि आता येथील शेतकऱ्यांची देखील मागणी आहे की लवकरात लवकर व्यवस्थित टँकर देखील पुरवावे, सरकारनं वेळीच उपाययोजना देखील करण्यात याव्या, अशी देखील मागणी आता या येथील मान तालुक्यातील गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा। अहो पाणीच नाही, कुठनं आणतं ते बकेटानं, एवढं तेवढं पाणीच कसलं नाही। 15 दिवसातनं टँकर येतोय, ती पाणी 4 दिवस पुरना आणि आम्हाला पाणीच नाही। ती बी दुसऱ्याच्या दारात भरायला लागतं या आणि तिथनं आणायचं म्हणलं तर तवर पाणी तिथं राहीना आणि आम्हाला भेटनाच, पाणीच भेटना। आमदार खासदार कोण येतात का तुमच्याकडे? नाही, कशाला कोण येतंय का आहे तेव्हा येतो टँकर आपला कवा 15-3 आठवड्यातनं कवा तरी। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये यंदा दुष्काळानं नागरिकांना हैराण केल्याचं चित्र समोर आलेलं आहे। गेल्या 2 वर्षांपासून कमी प्रमाणात म्हणजे 10 ते 15% पाऊस पडलेला आहे। शेतातील पिकं असतील ही करपलेली आहेत, मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे, चारा नाहीये, विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, बंधारे कोरडे आहेत, नद्या कोरड्या आहेत। प्रचंड दुष्काळाने हैराण झालेला आहे या मान तालुक्यातील शेतकरी। मी आता आहे मार्डी या गावामध्ये, या गावामध्ये देखील माझ्या बाजूला बघत असाल ही डाळिंबाची बाग आहे। या बागेमध्ये असणारी फळाला देखील पूर्ण करपून गेलेली आहेत। आपण बघू शकता ही संपूर्ण 1 एकर मध्ये ही बाग आहे। आपल्यासोबत आता येथील शेतकरीच आहेत, या बागेचे मालक आहेत स्वतः, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। पुढारी न्यूज मध्ये स्वागत आहे तुमचं। काय नक्की किती नुकसान झाले? 2 वर्षामध्ये पाऊसच नसल्यामुळं फार मोठं नुकसान झालं या बागेचं। अजिबात सुद्धा उत्पन्न आलेलं नाही आणि ती बाग जागेवर जळून करपून पार राख झाली त्याची आणि अजिबात सुद्धा यात काय फायदा झालेला नाही। औषधाचे पैसे निघाले नाहीत, कामाचे पैसे निघाले नाहीत, डाळिंब पार जळून राख झाली त्याची। पाऊसच ह्या 2 वर्षामध्ये अजिबातच पडला नाही म्हणलं तरी चालेल अशी परिस्थिती आहे आणि याचं फार मोठं नुकसान झालंय आणि इथं पंचनामा वगैरे कोणी काय केलेलं नाही, काही झालेलं नाही, काही सुद्धा मिळालेलं नाही। आमदार खासदार इथं येऊन तुमची कोणी काही सुद्धा विचारपूस आमची केलेली नाही आणि काही चौकशी झालेली नाहीत। आता सरकारकडे तुमची काय नेमकी मागणी? सरकारनं आम्हाला काहीतरी यासाठी आम्हाला द्यावं असं आमची अपेक्षा आहे, पण ते दिलं पाहिजे असं एवढंच आमचं म्हणणं आहे। किती एकरवर नुकसान झालं? 1 एकर बाग आहे, या एकरामध्ये काही सुद्धा उत्पन्न निघालेलं नाहीच। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा। जर आपण ही साताऱ्यातली सध्या परिस्थिती पाहतोय, ज्या ठिकाणी दुष्काळामुळे नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि दिवसेंदिवस पाणी टंचाई सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। तर याचबाबत आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी लोकांशी संवाद साधलाय, पाहूयात। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये मी आता सध्या आहे आणि मान तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती भीषण अशी जाणवू लागलेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून या भागामध्ये पाऊस पडलेला नाहीये। त्यामुळे आता या मान तालुक्यातील 60 गावांमध्ये जवळपास 370 वाड्या वस्त्यांमध्ये देखील टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। चाऱ्याचा मोठा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे। तर आता आपल्यासोबत येथील काही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। काय सांगाल बाबा, आता यंदाची परिस्थिती कशी आहे? 2 वर्ष झालं पाऊस नाही, काय नाही, दुष्काळ पडलेला आहे आणि टँकर चालू बी आहे इथं 2 वर्ष झालं। तर लय बिकट परिस्थिती आहे, जनावरवाल्यांना विकत पाणी घ्यायला लागतंय। दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आता इकडं बरेच लोकांची हे झालेली आहे आणि पाण्याची खूप टंचाई आहे। 70 रुपये पिण्याचा बॅलर घ्यावा लागतो या सगळ्यांना आणि पाणी नसल्यामुळं वणवण करावं लागते ना सगळीकडं।
आणि चाऱ्याचा एक मोठा प्रश्न आहे. 2 वर्ष झालं पावसाची स्थिती इथं कमी झालेली आहे. पाण्याची परिस्थिती आहे, कोण बघायला येत नाही, काय होत नाही. टँकर ट्रॅक्टर घेतला तर 900 रुपये ट्रॅक्टर टेम्पो यायला लागते, 200 रुपये ड्रम असं दर चाललाय. शासकीय पंचायत टँकर समिती. पोहोचतोय ना शेती- पण तुमच्यापर्यंत. शेती इकडे आहे गावात पण शेती तुम्ही शेतीचं काय करता? शेतीचं काय नाही आता. आपल्या शेतीला फार वाईट परिस्थिती आलेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फार मोठा आहे आणि चारा पण विकत भेटत नाही. जवळपास कुठेच पाऊस नसल्यामुळे चाराही भेटत नाही. त्यामुळे फार अवघड परिस्थिती आहे. इलेक्शन येतात पण पाण्याचं नियोजन अजून काय होत नाही कुठंच. सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? आता सरकारकडून अशा अपेक्षा आहे, पाण्याचं महत्वाचं नियोजन झालं पाहिजे, पाणी आलं पाहिजे. त्यावर सरकारनं देखील वेळीच उपाययोजना करण्याची देखील मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.